भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय एथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट मॉनिटर वाढव थोडा आवाज वाढव होई बळकट माझ्या मनारे तू धीट एथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी एथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा पांडुरंगा करू प्रथम संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदेवाणी विनायको लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलतकुण्डलं वसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता विठला विठला। आपल्या धोत्रानंदई मला याला गाव म्हणणं बरं नाही वाटत आता अशा वातावरणामध्ये गाव नाही म्हणावं याला क्षेत्र म्हणावं कारण की तुम्ही मी पहिल्यांदा आलोय आज आणि आल्यानंतर आमच्या बंडू महाराजांनी बरीच माहिती सांगितली। लवकर आला तर हा फायदा होतो। बऱ्याच ठिकाणी आम्ही लवकर जात नाही कारण की लोक संसारातल्या गोष्टी जास्त सांगतात त्याच्यामुळे टाळतो। पण आज इथे लवकर आलो आणि लवकर आल्यानंतर आपली सगळी या सत्याची या उत्सवाची पार्श्वभूमी महाराजांनी मला सांगितली आणि फार आनंद वाटला। आदरणीय ज्येष्ठ असणारे सानप गुरुजी यांच्या आशीर्वादानं आणि फळ परंपरेचं गाव आहे
बंडू महाराज वारकरी संप्रदायावर 3 गोष्टीचे फार उपकार आहेत. एक फळ, एक गड आणि एक वड. बरेच फळ आहे, फळांनी भजन परंपरा टिकवली. त्यांनी खरंच भजन परंपरा टिकवली. आमच्यासारखे नुसते काहीतरी फळफळ करतात, पण फळांनी भजन परंपरा टिकवली. जुन्या चारी रीती या संस्कार हे टिकवले. दुसरा आहे गड. या गडानं काय टिकवले काही सांगायची गरज आहे. एवढे मोठे बाबा आपल्याला आहेत, गडाने काय केलं? आज तर आपलं स्वाभिमानाचं जीवन आपलं आहे की माऊलीचं सुद्धा इतकं सुंदर मंदिर भगवान गडावर बनतंय. कोणीतरी म्हणाल कशासाठी बनवलं? अहो, भगवान बाबाच्या गळ्यात सोन्याची ज्ञानेश्वर महाराजांची समाधी होती. आणि खरं तर सोनं त्यांनीच घालावं ज्यांचं जीवन सोन्यासारखं आहे. आपलं जीवन लेखाचं गारगोट्यासारखं जीवन आपलं, तरी आपण सोनं घालतो. खरं सोनं त्यांनी घालावं. वैभव संपन्न जीवन, आणि त्या वैभव संपन्न जीवनाला साजेस माऊलीचं मंदिर गडावर बनतंय. आज आळंदी नंतर लोक दर्शन घेण्याकरता गडावर जातील, माऊलींच्याही दर्शन करतात. आणि तिसरा आहे वड. वड म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. या 3 गड, वड आणि फळ या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाची शोभा वाढवली. मी एक वाक्य बोलू का? तू म्हणसाल महाराज एक काय, आता 11 वाजूस तर तुम्हारे हवाले वतन साथी हो. तुम्हालाच बोलायचं आहे ना आता, पण एक वाक्य बोलू. आपलं जीवन जे आहे, आपण ज्या परंपरेमध्ये आहोत, ज्याही क्षेत्रामध्ये आहोत, आम्ही आध्यात्मिक लोक आहोत, धार्मिक लोक आहोत, तर आम्ही कोणत्या तरी परंपरेमध्ये असतो, संस्थेमध्ये असतो. तुम्ही व्यापारी असाल, कोणी शेतकरी असेल, कोणी राजकारणी असेल, त्याचं जे क्षेत्र असेल, आपल्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या जीवनामुळं त्या क्षेत्राची शोभा वाढवली गेली पाहिजे. आपल्यामुळं त्या क्षेत्राची शोभा नाही झाली पाहिजे, शोभा वाढवली गेली पाहिजे. आणि असं ज्यांनी जीवन जगलं ते शिरवळकर फळ, त्या फळाच्या परंपरेचं हे गाव आहे. आणि फार आनंद वाटतो असं चित्र पाहिल्यानंतर. मगाच बंडू महाराजांनी सांगितलं की विशेषतः आता या 3 वर्षामध्ये तरुण पिढींना समोर केलेलं आहे, तरुण पिढीला समोर केलेलं आहे. आणि हे फार चांगलं आहे. का चांगलं आहे? तेव्हा बल आहे, सामर्थ्य आहे. मी आज दुसरा डोक्यामध्ये होता, पण महाराजांनी आल्याबरोबर सांगितलं की अशी अशी आपली पद्धत असते. म्हणून वेळेवर या अभंगाचा विचार केला. परमार्थ बळकट होण्याकरता आहे, परमार्थ बळकट होण्याकरता आहे. जे जे बलवान होते त्यांनी जीवनामध्ये क्रांती केली. आपलं जीवन काय आहे? आपलं जीवन आज एखाद्या तरुण पोराला जर तुम्ही पाहिलं, व्यसनाधीनतेमध्ये खंगलेलं त्याचं जीवन आहे. अहो, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून आपल्या हातामध्ये दिला हो. वयाच्या 16व्या वर्षी रायतेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. आज आम्हाला त्या वयामध्ये काय सुचतंय? काय सुचतंय? काय सुचलं पाहिजे? मग त्याच्याकरता आम्हाला बळकट व्हावं लागेल. बळकट होण्याकरता परमार्थ आहे, ताकदवान होण्याकरता परमार्थ आहे. ज्यांच्याकडं ताकद आहे ना, त्यांनीच मोठी क्रांती जीवनामध्ये केलेली आहे. आणि अशा या सुंदर वातावरणामध्ये आज 6व्या दिवसाचं कीर्तनरूपी वाघपुष्प माझ्याकडे आलेलं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थातलं एक फार मोठं रहस्य आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याच्यामुळं आपलं जीवन घडते. क्षेत्र व्यवहाराचं असो की क्षेत्र परमार्थाचं असो, क्षेत्र संसाराचं असो की क्षेत्र अध्यात्माचं असो, आपल्याला कोणीतरी चांगला मार्गदर्शक असला पाहिजे, असला पाहिजे. तुकोबारायांचे ते शब्द आहे, संतापासून जे दूर असतात, संतापासून जे दूर असतात त्यांचं जीवनामध्ये कधीच चांगलं होत नाही. प्रमाणही बोलून जाता येईल. उद्धाराचे ठाव नाही भाग्य येईना, 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 उद्धाराचे ठाव
आमच्याकरता तुकोबाऱ्यांचे शब्द म्हणजे वेद आहे. आमच्याकरता तुकोबाऱ्यांचे शब्द म्हणजे आमच्याकरता परमार्थाचे ते पथदर्शक आहे. ते तुकोबाऱ्यांचे शब्द आम्हाला म्हणतात, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संतांची. संतांपासून जे विनमुख राहतात. आजचा काळ तुम्ही भाग्यवान क्षेत्रामध्ये राहता. साधू संतांविषयी निष्ठा आहे. त्या निष्ठेनं एकविध पद्धतीनं तुम्ही परमार्थ करता. थोडंसं तुम्ही इकडे आमच्याकडे आले ना, तिकडे पचरंगी पण आहे. मी आल्याबरोबर हे म्हणाले, इकडे वारकरी खूप आहेत पण कीर्तनकार कमी आहेत, गायकही कमी आहेत. इतके टाळकरी फार कमी दिसतात आम्हाला. ते आता आम्ही नशीबवान आहोत म्हणून आमच्या भाग्यात असतात. काही काहीला तर 4च भेटतात. 5वा एखादा खालचा बुडा उसना घ्यावा लागते. विना घ्यायला कोणी नसते. मग कोणीतरी नियम आहे धोतरावाला पाहिजे, तर मग कोणीतरी एखादा खालचा बसलेला असते, त्याला उभं करावं लागते. घे बाबा. एका ठिकाणी मी असंच गेलो, माझंही नशीब होसल. एकाला बोलवलं, म्हटलं उठा. मग त्याला वाटलं काय हार वगैरेच घालते का गळ्यात. मी विना देऊन राहिलो. ते मग मला नाही पाहिजे, ठेव तुझ्याच पाशी. तुमच्याकडे ही परिस्थिती, हे सगळं भरलेलं आहे. हा एवढा मंडप, एवढा मोठा मंडप सुद्धा आम्हाला कमी पडतोय. तुमच्याकडे परमार्थही चांगला आहे, भजनही चांगलं आहे, भोजनही चांगलं आहे. आणि ज्याचं भजन चांगलं असते त्यालाच भोजन भेटलं पाहिजे. आमच्याकडं काल्याला गर्दी जास्त असते महाराज, पण ती कीर्तनासाठी कमी असते, प्रसादासाठी जास्त असते. विठाला विठाला कीर्तनकार आहे. मी थोडं समन्वय करत चालतो. काही इंग्रजीमध्येही शब्द फार सुंदर आहेत, काही हिंदी मधलेही शब्द फार सुंदर आहेत. मला एका जणानं म्हटलं होतं, का हो महाराज, नोकरी सोडून भेटलं काय? नोकरी सोडून भेटलं काय? परमार्थात काय मिळते? भजन करता तुम्ही, कीर्तन करता, गावोगावी फिरताय, सगळीकडे जाताय, तुम्हाला दिलं काय परमार्थानं? कारण की आजचा आमचा चष्मा जो आहे, तो चष्मा केवळ पैशाचा आहे. कोणता चष्मा आहे आमचा? आम्हाला कीर्तनकारी पैसे जो जास्त घेतो तो मोठा वाटतो. कोणता चष्मा कोणता लावलाय आम्ही? पैशाचा चष्मा लावलाय. मग तुम्हाला जर पगार भेटत होता कीर्तन करून, त्याच्यापेक्षा जास्त भेटते का? एक जण मला म्हणे, नक्की तुम्हाला याच्यात जास्त भेटत असेल म्हणून तिकडलं सोडलं. आम्ही याच्यामध्ये, आमचे काही 5-6 मित्र आहेत, ते मला विचारते पाकिट किती होतं. म्हटलं का पाकिट किती होते रोज विचारतो, पण अभंग कोणता होता हे ते एखाद्या दिवशी विचार. कोणती गोष्ट गौण आहे, कोणती गोष्ट प्रधान आहे, याला आम्ही लक्ष देत नाही. पण आम्हाला काय भेटलं सांगू? एका हिंदी कवीनं सांगितलं, परमार्थ करून काय मिळते सांगता येत नाही आणि लपवता येत नाही. क्या मिला ये दिखाऊ कैसे, और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. काय भेटलं हे लपवता येत नाही आणि सांगता येत नाही. काय शब्दात सांगावं? तुकोबारायासारख्यांना म्हणावं लागलं, काय वानू आता मस्तक चरणी ठेवीत असेल. मला काय मिळालं, काय मिळालं? ज्ञानोबारायांना सुद्धा हे म्हणावं लागलं. ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या गुरुनं आम्हाला काय दिलं? ज्ञानोबारायांचे शब्द बघा किती गोड आहेत. किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असे जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची आ. शब्दात कसं काय सांगू? शब्दात सांगणं शक्य नाही. महाराज, साधूची संगती असली पाहिजे, साधूच्या जवळ राहा असं तुम्ही म्हणता. रामायणामध्ये एक फार सुंदर चौपाई आलेली आहे. हा भक्ती मार्ग आहे. कीर्तन ही सुद्धा भक्ती आहे. ती भक्ती तुमच्या करता अनुकूल कधी होते? तुलसीदास महाराजांची फार सुंदर चौपाई आहे, ऐका. तात भगती अनुपम सुख मुला, होई जो संत होई अनुकूला. तात भगती अनुपम सुख मूला, होई जो संत होई अनुकूला. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भक्ती अनुकूल कधी होते?
एक वाक्य अजून बोलतो, तुम्ही चांगले ऐकणारी मंडळी आहे, शांत चित्ताने ऐका. आपल्याकडे 1 तास आहे अजून. या 1 तासामध्ये फार चांगल्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जितका चांगला प्रतिसाद द्याल ना तितका चांगला माल निघल. विठ्ठला विठ्ठला. भक्ती आम्हाला अनुकूल. आपण कशालाही भक्ती म्हणतो. मंदिरात गेलं, बेलफूल फेकून मारला, झाली आमची भक्ती. भक्ती म्हणजे नेमकं काय आणि ती भक्ती आम्हाला कधी कळेल? तुलसीदास महाराज म्हणतात, भक्ती अतिशय सुखदायक आहे, तात भगती अनुपम सुख मुला. पण ती प्राप्त कधी होते? जेव्हा संत भेटतात तेव्हा. म्हणून तुम्ही तुकोबाऱ्यांचे जास्तीत जास्त अभंग बघा, त्यांनी 2च गोष्टीवर भर दिला. एक म्हणजे भगवंताचं नाम आणि दुसरं म्हणजे संतांची संगती. तिसऱ्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही तुकोबाऱ्यांनी. कर्मकांड करण्याकरता उलट म्हणतात, कर्म धर्म नवती चांग उन्हे अंगे, नका त्याच्यामध्ये जास्त याच्यामध्ये गुंतू. मग काय करा? काही नाही, भक्ती करा. भक्ती करा म्हणजे काय करा? तर त्या भक्तीमध्ये सांगितलं, तुम्ही देवाचं भजन करा, तुम्ही कीर्तन करा, तुम्ही नामस्मरण करा. पण हे सगळं कोणाच्या संगतीमध्ये घडते? तेथे राम नाम होईल श्रवण. संतांपाशी गेल्यावर काय घडेल? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. संसारातल्या गोष्टी करणारे संत नसतात. ठीक आहे, औपचारिकता म्हणून एक वाक्य बोलू. प्रत्येक माणूस कोराचा आहे हो, प्रत्येक माणूस कोराचा आहे. फक्त आपल्याला आपल्या त्या कोऱ्या याच्यावर संसार लिहिणारे अज्ञानदेव भेटतात, हे आपलं दुर्दैव आहे. चांगदेव भाग्यवान आहे, कोरा होता, पण त्या कोऱ्या याच्यावर लिहिण्याकरता त्यांना ज्ञानदेव भेटले. आम्हाला अज्ञानदेव भेटतात. आम्हाला कोण भेटत? आमचे श्री गुरु शास्त्री बाबा यांचे शब्द आहेत. संत काय करतात माहित आहे? संत काय करतात? अहो, संत असे आहेत जे बद्ध आहेत ना, त्यांना प्रबुद्ध बनवतात, ते संत आहे. संत काय करतात? जे सिद्ध आहेत त्या सिद्धांना सुद्धा जे शुद्ध बनवतात ते संत आहे. चांगदेव सिद्ध होते, पण चांगदेवाला शुद्ध बनवणारी मुक्ताबाई आहे. वयाचं काही घेणं देणं नाही. केस पिकले म्हणजे माणूस पिकलेला नसतो. केस पिकले म्हणजे परमार्थातलं पिकले पण जे आहे ना, ते वयावर डिपेंड नाही आहे, ते तुमच्या अनुभवावर डिपेंड आहे, तुमच्या वृत्तीवर डिपेंड आहे.
आणि असे संत आम्हाला भेटले पाहिजे. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, या संतांनी काय केलं, संतांना काय अशक्य आहे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली आणि एकदा ब्रह्मदेव सृष्टीवर पाहण्याकरता आल्यानंतर तो पाहू लागला का मी बरेच प्राणी केले, सगळ्या प्राण्यांना निर्माण तर केलं, पण हा प्राणी काही कामाचा आहे का पाहू. मग त्यानं गाढव पाहिलं. मी गाढव निर्माण केलं, काय करतो गाढव, अरे म्हणे हे याला काही अक्कल नाही, काही नाही. मग एक काम करू, गाढवाला कोणी काही बरं म्हणत नाही, जे काही बरं वागत नाही त्याला सुद्धा लोक गाढव म्हणतात. काय गाढव आहे का बेले का. मग इतकं गाढवाचं सगळं हे होऊन राहिलं, काही कामाचा हा प्राणी नाही. मग एक काम करू, गाढवापेक्षा याचं घोडं करू. तर ब्रह्मदेवाला हे शक्य होईल का. नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही लगेच करू. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. लोक म्हणतात असं काही पॉसिबल आहे का. तुकोबाराय म्हणतात गाढवाचं घोडं आम्ही करू. याचा अर्थ काय आहे. आम्ही फक्त शब्दशः अर्थ घेतो. एक वाक्य लक्षात घ्या, शब्दातला अर्थ जो असतो ना त्याच्यापेक्षा शब्दातला भाव कळला पाहिजे. गाढव म्हणजे जो दुसऱ्याचं ओझं घेऊन जीवन जगतोय तो गाढव, आणि घोडं म्हणजे ज्याचं जीवन कीर्तिवान असते. आमचं हे दुसऱ्याचं ओझं वाहण्याची सवय जे दूर करून आम्हाला कीर्तीनं प्रतिष्ठेनं जे जगायला शिकवतात ते संत असतात. आता कलिकाळाचं दुर्दैव आहे, कलिकाळामध्ये जो गुरु आहे ना तो आपल्या शिष्याला शिष्य कमी बनवतो, गुलाम जास्त बनवतो. मला हे शब्द सगळ्यांकरता नाही वापरायचे, पण असे बरेच लोक आहेत की जे त्यांना गुलाम बनवतात. मला ग्रामीण भागातला आणि विशेषतः या वारकरी लोकांचा फार अभिमान वाटतो. या लोकांनी शब्दाची साधना केली. मोठे मोठे हुशार लोक कशात फसले 3 दिवसापासून तेच चालू आहे ना. बरं, फसणारे काय साधे होते का. म्हणजे मला तर कधी कधी नवल वाटते लोकांचं, विशेषतः या सुशिक्षित लोकांचं मला नवल वाटते. मुंडे साहेब, मला तर वाटते कमी शिकलेले लोक चांगले असतात, बिचारे असं फसत नाहीत बाकीच्या याच्यामध्ये. ठीक आहे, आनंदाने राहतात. हे अंकशास्त्रामध्ये गुंतलेले लोक, बरं यांचं गणित बिघडलं ना, कोणतं चांगलं झालं. याचं कारण काय माहित आहे. हे का बिघडलं. माणसाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागते. याचं सगळ्यात मोठं कारण जर असेल तर वाढत्या अपेक्षा, हे दुःखाचं कारण आहे. मला तर कधी कधी अरे यांची पोट कधी भरणार. आमची तीच परिस्थिती आहे. खोटं बोलू बोलू पाकिट वाढून घ्यावं लागतं. मला टीका करायची असं समजू नका बरं. आम्ही हे करतोय की आम्ही कदाचित आमचा धर्म आम्ही कमजोर करतोय. उद्या लोकांच्या श्रद्धा उडून गेल्यावर करायचं काय. करायचं. आम्हाला आमचा धर्म मजबूत करायचा आहे. ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी या धर्माच्या स्वाभिमानाकरता 40 दिवसापर्यंत त्या औरंग्यानं दिलेल्या वेदना ज्या होत्या त्या वेदना सहन केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना पुणे इंदापूरची जहागिरी सांभाळून स्वतःचं जीवन जगता आलं असतं, पण त्यांनी इतका मोठ्या 50 वर्षामध्ये त्याग करून जे सगळं केलंय ते कोणासाठी केलंय. आपल्याला याची जाणीव कधी येईल. 23 वर्षाचा भगतसिंग सुखानं हसत फाशीवर जायला तयार होतो. तो या देवाकरता, देशाकरता, धर्माकरता, संस्कृतीकरता, सभ्यतेकरता. आम्ही काय करतो. वाढत्या अपेक्षा आहे. बरं, आमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे. आमच्याकडे ती ज्ञानेश्वरी आहे. ती ज्ञानेश्वरी म्हणते सुख कोणाचं वाढते. त्या सुखाची चढावा वाढू लागे, पण कोणाचं.
जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा तया सुखाची या चढावा चढो लागे. हे सगळं कोणाच्या संगतीमध्ये होते माहित आहे? हे सगळं संतांच्या संगतीत होते. काही तरुण पोरं बसलेले आहेत. जुने जुने दृष्टांत नाही सांगत तुम्हाला, नवीन दृष्टांत सांगते, फार चांगला आहे. अँड्रू कार्नेगी नावाचा एक व्यक्ती होता. अमेरिकेतला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता त्या काळात. त्याची त्या काळातली संपत्ती जी होती ना ती 10 अरब डॉलरची होती. अँड्रू कार्नेगी फार मोठा श्रीमंत. सगळ्यांना वाटायचं आपण अँड्रू कार्नेगी बनलो पाहिजे, आपण अँड्रू कार्नेगी बनलो पाहिजे. काही लोकांनी अँड्रू कार्नेगीला विचारलं, त्याच्या सोबतचे लोक, त्याचा जो पीए होता त्याला विचारलं, त्याची जी बायको होती त्याला जवळ बसवलं, त्याच्या मुलाला जवळ बसवलं, अँड्रू कार्नेगी त्याला जवळ बसवलं आणि प्रत्येकासोबत विचारपूस करणं चालू आहे. ऐका, फार चांगला दृष्टांत आहे आणि फार मजबूती देईल जीवनाला. अँड्रू कार्नेगीचा जो पीए होता त्या पीएला विचारलं, तुला पुढच्या जन्मामध्ये अँड्रू कार्नेगी बनावं वाटेल का? पुढच्या जन्मामध्ये अँड्रू कार्नेगी बनावं वाटेल का? त्यानं काय सांगितलं माहित आहे? ते म्हणे मला अँड्रू कार्नेगी बनायचं नाही. अरे म्हणे का नाही? तुझा मालक आहे ना. अरे म्हणे त्याचं काही जीवन आहे का? मी 9 ते 9 ड्युटी करतो, हे कवा झोपते आणि कवा उठते मलाही माहित नाही. मी आलो तर इथंच असतो. मला विचार पडते म्हणे का मी मालक आहे का हा मालक आहे? हे मला नाही पाहिजे ते जीवन. अँड्रू कार्नेगीच्या समोरच तो म्हणून राहिला. मग अँड्रू कार्नेगीची पत्नी, त्या पत्नीला विचारलं, तुमच्या पतीनं एवढं मोठं घर बांधलं, तुमच्या पतीनं एवढा मोठा राज्यकारभार उभा केला, एवढी मोठी संपत्ती उभी केली, 10 अरब डॉलरचं त्याचं संपत्ती आहे, तुम्हाला काय वाटते पुढच्या जन्मात हा पती तुम्हाला परत भेटावा का? ते म्हणे बिलकुल भेटला नाही पाहिजे. का भेटला नाही पाहिजे? अहो हा संपत्ती उभं करते पण आमच्याकडे पाहायला कुठे वेळ आहे याला, आमच्या तर भेटी होत नाही. मुलाला विचारलं, का रे तुला हाच बाप पाहिजे का? मुलगा म्हणाला, हुड, मला नाही पाहिजे. आमच्याकडला शब्द आहे हुड. हुड म्हणजे उपेक्षा. हुड आम्हाला नाही पाहिजे, सोड त्याला, नाही पाहिजे. सगळं इतकं झालं. अँड्रू कार्नेगी पाहून राहिला. शेवटी त्या पत्रकारानं अँड्रू कार्नेगीलाही प्रश्न विचारला, म्हणे तुला पुढच्या जन्मात तूच बनाव वाटेल का? ते म्हणे हो, मला बनायचं आहे, कारण की मी फक्त 10 अरब डॉलरची संपत्ती उभी केली, मला 100 अरब डॉलरची संपत्ती उभी करायची. कधी थांबेल? आणि ज्याच्या जीवनामध्ये अपेक्षा वाढते आहेत त्याच्या जीवनामध्ये कितीही भेटलं तरी सुख नाही. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे रावण. रावणाला किती बायका आहेत? 80 सहस्त्र ऐशा सुंदर कामिना. ज्यांना तुकोबाराय सुंदर म्हणतात त्या सुंदरच असतील ना? त्या डांबर छाप होत्या का? बरं चांगल्या होत्या तरी याची 80,000 होत्या तरी याची नजर कोणावर गेली? रावण मेला नाही. बरं असे बरेच रावण आहेत, तुम्हाला हळूहळू समजेल. ते आमच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री त्या दिवशी दिल्ली कथेत आल्या होत्या, मानस सनातन धर्म कथेमध्ये. तर त्यांना मोरारी बापूंनी सांगितलं, बोले रेखाजी यमुना स्वच्छ होनी चाहिए. बोले बापू मुझे सही में यमुना स्वच्छ करना है, लेकिन बोले बापू आपने बहुत रावण मारे. इतक्या रामकथा केल्या, तुम्ही खूप रावण मारले. बोले बापू त्यांनी फार सुंदर शब्द वापरले की अभी हर इंसान में एक एक रावण है, उस रावण को मारने के लिए मैं इतने राम कहां से पैदा करूं? मी एवढे राम जन्माला कुठून आणू? मग आमच्या हृदयामध्ये अपेक्षा गेल्या पाहिजे, रावण वृत्ती गेली पाहिजे, राम वृत्ती जन्माला आली पाहिजे. असं जर वाटत असेल ना, याच्याकरता आम्हाला संतांपाशी जावं लागेल. कारण की संतापाशी गेल्यानंतर काय होते माहित आहे? पुढे असं उरे ना
शब्द आहे, सुख वाटे तये ठाई बहुपाई संतांची मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आमच्या अंतःकरणामधल्या इच्छा संपल्या. लोक वेगळं करतात, लोक संतांकडे इच्छा करतात, संतांकडे इच्छा करतात. बरं काय करावं हे तर कळावं. मला बरेच जण म्हणतात महाराज आमच्या पोरासाठी पोरगी पहा. अरे म्हटलं मी ब्रह्मचारी, मी नाही पाहिली, मी दुसऱ्यासाठी कशाला पाहू. बरं महाराज पोरगी पाहासाठी असते का? खरंच हिच्यासाठी असते. आम्ही कुठं काय केलं पाहिजे, कोणाला काय, कोणाकडं काय अपेक्षा केली पाहिजे याचा तर विचार करावा हो. आम्ही याच्यातच गुंतलेले आहोत. माझी लोकांना फार कळकळीची विनंती आहे. सध्या फार वाईट काळ आलेला आहे. तुम्ही की नाही कोणाकडून, आध्यात्मिक माणसाकडून चुकीच्या अपेक्षा करता आणि त्या चुकीच्या अपेक्षा केल्यामुळं मग फसगत व्हायला सुरुवात होते. अंधश्रद्धा बनतो समाज. आमच्या वारकरी संतांचं वैशिष्ट्य आहे. मी एका साहित्यिकासोबत चर्चा केली होती. तो साहित्यिक म्हणाला मग टाळ वाजवल्यानं देव भेटते का? म्हटलं मग बेताल राहिल्यानं देव भेटते का? टाळ वाजवल्यानं देव भेटत नाही, बेताल राहिल्यानं देव भेटतो. तो साहित्य जो मला म्हणत होता, मी नाव घेत नाही, मोठा साहित्यिक होता. माझं भाग्य राहिलंय, मला मोठ्या मोठ्या लोकांसोबत संवाद करण्याची संधी भेटली. पण ते मोठे होते पण खरंच मोठे नव्हते ते. तो मला म्हणाला की नाही हे तुम्ही लोक काही सांगता. आणि हे म्हणत असताना तो काय करत होता माहित आहे? तो ज्या हॉटेलमध्ये बसला होता ना, त्या हॉटेलमध्ये तो गिलास घेऊन बसला होता, पाण्याचा नाही. त्यांचे कुठं नशीब आहे अमृत प्यायचे. सडलेलं पितात त्याला अमृत म्हणतात. विठाला विठाला भाग्य वाटते, फार भाग्य वाटते. मी जर कॉलेजमध्ये लेक्चररशिप केली असती तर मी 50 पोरांना शिकवलं असतं. आज मी महाराष्ट्रात जातो, आज मी मध्य प्रदेश जातो, आज मी तेलंगणामध्ये जातो. आज आम्हाला पोरं भेटतात, महाराज तुमच्यामुळे आम्ही माळ घातली, महाराज तुमच्या कीर्तनामुळे आमचे व्यसन गेले. हे मी तिथं राहून मर्यादित लोकांवर करू शकलो असतो. हे मी नाही करून राहिलो. माझ्यापाशी जे संतांचे विचार आहे ना ते करून राहिलो. विशाल बडे या व्यक्तीला दूर ठेवा. तो तुमच्यासारखा व्यक्ती आहे. माझ्यापाशी विशेष काय आहे? माझ्यापाशी विशेष एकच आहे. या 21 वर्षामध्ये आम्ही जे संत विचाराचं संकलन केलं, त्याचा अभ्यास केलं, त्याचं अध्ययन केलं, त्याचा व्यासंग केला आणि ते थोरा मोठाच्या मुखातून ऐकले, काही आम्ही चिंतन केलं. ते जे विचार आहेत ते विचार महत्वाचे आहेत. मला बरेच लोक म्हणतात, हे दादा आमचे मुंडे दादा म्हणत होते म्हणे पहिले तुमचा मेसेज येत होता, आता येत नव्हता. अरे मी फेसबुकवर विचारच वाटून राहिलो. माझ्यासोबत बोलून काहीच फायदा नाही आहे. माझ्यापेक्षा संसाराची अक्कल तुम्हाला जास्त आहे. विठाला विठाला तुमच्याकडे 2 चॅनल चालू आहेत, माझ्या चॅनलवर हे एकच कीर्तन 3 याच्यावर अपलोड होईल. तुम्ही एवढे ऐकताय, महाराष्ट्र ऐकेल, काही क्लिपा बनतील, काही व्हायरल होतील. हे सगळं कशा करता आहे? जी पिढी आभासी जगामध्ये जगते, काल्पनिक जगामध्ये जगते, त्या काल्पनिक जगाचं नाव आहे सोशल मीडिया. आणि एक सर्वे झाला मुंडे साहेब, त्या सर्वेमध्ये असं सिद्ध झालंय की आता जास्तीत जास्त माणसाची मनस्थिती स्थिर राहण्याचा जो टाइम आहे ना तो 15 सेकंदचा आहे. 15 सेकंद. 15 सेकंदच्या वर सरासरी कोणी स्थिर राहायला तयार नाही. कसं जग कसं होईल हो आपलं? हे समोरच्या पिढीचं काय होईल? आज गावागावामध्ये घोळकेच्या घोळके आहेत. मग आम्हाला यांना ताकदवान बनवावं लागेल. मग यांना ताकदवान बनवण्याकरता विचाराची शक्ती यांना द्यावी लागेल. आमची कीर्तनही त्याच्याकरता अपयशी ठरतात. मी अजून एक बोलू आणि सगळ्यात तुम्हालाही बोलतो, महाराष्ट्रालाही बोलतो.
कीर्तनकाराकडून चुकीची अपेक्षा करणं हे तुमचं घात करून घेणार. अर्थशास्त्राचा एक नियम आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी असतील तर त्यांच्या लक्षात येईल. सप्लाय जो असतो ना, सप्लाय इज डिपेंड अपॉन डिमांड. सप्लाय जो असतो तो डिमांडवर असतो डिपेंड. तुम्ही अपेक्षा काय करता? संतांकडून, कीर्तनकाराकडून अपेक्षा काय करावी? आणि आज एक फार मोठं होते. आज प्रभावाचं प्रदूषण वाढलंय, प्रकाशाचा अभाव आहे. आणि शब्द नीट आहे का? आणि फार सोपं बोलतोय, काही विशेष कठीण नाही बोलतोय. प्रभावाचं प्रदर्शन वाढलंय, प्रलोभन वाढले, प्रसिद्धी वाढली. आणि त्या प्रसिद्धीच्या नादामध्ये आपण जे आहे ना, आपले घोडे वाहवत चालले. पण आम्ही संत विचारापासून तितकेच दूर चाललो. आज एक ओरड केली जाते, कीर्तन का असे होतात, कीर्तन का तसे होतात. मी मगाच जेवता जेवता यांना सांगितलं. एक जण मला विचारत होता, म्हणे महाराज माझं चुकते का? चांगला कीर्तनकार माझं चुकते का? तीच मोठी चुकी. जर तुला एखाद्या कीर्तनकाराला विचारावं वाटते माझं चुकते का, हिचंच तर चुकला तू. कारण की तुकोबाराय आमचे गुरु आहे, तर तुकोबाराय म्हणतात माझे मज कळो येते. तुम्हाला गाथा आणि ज्ञानेश्वरी जर तुमच्या सोबत बोलू लागली ना, तुम्हाला गरजच नाही दुसऱ्याची. आणि गाथा आणि ज्ञानेश्वरीचे शब्द आमच्या सोबत बोलतात, ते संवाद करतात. बोलता आलं पाहिजे. एका संताला कोणीतरी विचारलं, महाराज महाराज तुम्हाला का लोकांनी ओळखलं नाही? तुम्हाला का लोकांनी ओळखलं नाही? त्यांनी उत्तर फार चांगलं दिलं, हिंदीमध्ये. ऐका. आय वॉन्ट युअर अटेन्शन, आय वॉन्ट युअर इयर्स. ऐका म्हणजे लक्ष द्या माझ्याकडं, माझ्या शब्दांकडं, माझ्याकडं लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहे. किसी ने एक साधु को पूछा, एक संत को पूछा, महाराज जी आपको लोगों ने पहचाना क्यों नहीं? तो त्यांनी उत्तर काय दिलं माहित आहे? जिन्होंने मुझे पहचाना नहीं, एक तो वो अंधे हो गए या तो अंधेरे में हो गए. एक तर आंधळे असतील, नाही तर कोणीतरी त्यांना अंधारात ठेवलं असेल. अंधारातून बाहेर निघणं हा परमार्थ आहे. ज्ञानोबारायांनी हेच केलं. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. आम्हाला बाहेर निघावं लागेल. पण हे बाहेर निघत असताना आम्हाला काय? आणि आपलं कसं आहे, आपला सांसारिक चष्मा आहे. लोक आम्हाला येऊन सांगतात, महाराज आमचं सगळं चांगलं आहे, आम्ही किती भाग्यवान आहे. मग आम्ही भाग्य कशाला म्हणतो? आमच्या भाग्याचा तुकाराम महाराजांनी अर्ध्या चरणात गट्ट्याबोळ केला. भाग्य तरी नो वेदन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकट वास बरा संता पायी, निकट वास बरा संता पायी, पूर्वा पुण्यकरी होती पूर्वा पुण्यकरी होती भाग्य नका म्हणू. कशाला भाग्य? आपल्यालाच लेकर होता त्याच्यात काही नवल आहे? आपल्यापेक्षा जनावरांना जास्त होता. आपल्यालाच पत्नी आहे का? भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. पैशात भाग्य आहे तर पैसेवाली मानायला तयार नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत झालं. धन आहे, भाग्य आहे तुम्ही म्हणता. आणि महाराज प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करते, त्याच्यावर तरी प्रेम करावं ना.
तुम्ही पैशावर प्रेम करता, पैसा तुमच्यावर प्रेम करते का? तुमच्या खिशात नोट आहे का आता? अरे मी काय मागून थोडे राहिलो आहे का? यायला वाटलं काढते का बा झोळी अजून आहे का? बरं त्याचं तुमच्यावर प्रेम आहे का? त्याचं तुमच्यावर प्रेम असतं तर ते गेलं नसताना तुम्हाला सोडून, ते विचारच करत नाही. आपण त्याच्यावरच प्रेम करतो, आपण त्याच्यावरच प्रेम करतो. म्हणून भाग्य म्हणू नका. जाऊ द्या, हा विषय नेहमीचा आहे, मला विस्तार करायचा नाही. भाग्य तोडी नव्हे धन पुत्र दारा. पुत्र भाग्य आहे. आजचा काळ मोठा विचित्र होत चालला हो. एका संतांनी फार चांगले वाक्य वापरले होते बंडू महाराज. संतान सुख हे भाग्य नाही आहे, संतानापासून सुख हे भाग्य आहे. संतान सुख हे भाग्य नाही आहे. एकाला विचारलं तुला किती पोरं आहे? ते म्हणे 4. कुठं आहे? एक विहार, एक फिरून राहिला, दुसरा तिहार, चौथा बिहार. काय उपयोगाचे? काही नाही. याला भाग्य म्हणता येत नाही. पण भाग्य काय आहे? निकटवास बरा संताप. निकटवास आणि संतान पाशी राहणं हे भाग्य आहे, असं आपण धरून नाही ठेवलं पाहिजे. याच्याकरता तुकोबाराय सांगतात, अहो संतांपाशी राहणं हे भाग्य नाही आहे, संतांचं ज्ञान तुम्ही प्राप्त करणं हा भाग्याचा उदय आहे. पहिल्या भाग्याचा उदय, भाग्याचा आजच्या अभंगामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतात आणि शब्द फार चांगले आहेत. नीट ऐका. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि संत पाय शब्दाचा अर्थ होतो संतांचं ज्ञान. बरेच लोक पाय पाय, बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. बरं, आमचे पाय आमच्या घराला रोजच लागतात. मला एक जण म्हणे आमच्या वावरात चाला. कशासाठी? तुमचे पाय आमच्या वावरात पडले तर म्हणे उत्पन्न वाढल. मी म्हटलं 3 वर्ष झालं मी शेती करणं बंद करून टाकली. नाही, हे नाही. संतांचं ज्ञान, ज्ञान महत्वाचं आहे. संत ज्ञानानं मोठे असतात. ज्यांचं नाव भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता 7 समुद्रा पलीकडे नेण्यामध्ये अग्रक्रमानं घेतलं जाते, त्यांचं नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. काय ज्ञान होतं बघा. त्या स्वामी विवेकानंदांची प्रज्ञा फार वेगळी होती
आणि ते स्वामी विवेकानंद परदेशामध्ये असताना, ब्रिटनमध्ये असताना एकदा चहा पित होते. आणि भारतीयांची चहा पियाची पद्धत बशीनं चहा पित होती. तर तिथं जो इंग्लंडचा माणूस होता ना, तो काय म्हणाला माहित आहे? यू इंडियन्स आर मॅनरलेस, यू हॅव नो सेन्स, यू आर मॅनरलेस. तुम्हाला काही मॅनर नाही आहे. आणि हे मॅनर म्हणजे मोठी वेगळी गोष्ट झाली. आता आपल्याला काय शिकवलं जाते? उष्ट ठेवू. आणि आजचे मॅनर्स काय आहे? जास्त खाऊ नका, त्याच्यातलं थोडंसं तसंच ठेवून घ्या. मी जेव्हा लहान होतो, कॉलेजला असताना एकदा यवतमाळला गेलो. आमचे काका कवी होते, वराडी कवी शंकरराव म्हणून. त्यांच्यासोबत एकदा गेलो, एका घरामध्ये गेलो. त्यांनी ते जांभूळ दिले, मी खाऊन टाकले पूर्ण. मला जाता जाता ते आमचे काका काय म्हणे, अरे असं नसते करत, पूर्ण खात नसते. मी म्हटलं आमच्या आजीनं तर शिकवलं उष्ट ठेवत नसते. आमच्या आजीनं काय शिकवलं? उष्ट ठेवत नसते. तुम्ही म्हणता पूर्ण खात नसते. ठीक आहे, तर ते सांस्कृतिक परिवर्तन आहे. पाश्चिमात्यांचं आलं इकडं. आणि मग काय करायचं? पूर्ण खायचं नाही. मग काय करायचं? थोडंसं उचलायचं आणि खायचं, अशी पद्धत आहे. मग यांना सांगितलं हे कोणती पद्धत आहे? बशीनं चहा पिता. स्वामी विवेकानंदानं दिलेलं उत्तर किती चांगलं आहे माहित आहे? ते म्हणाले, तुला वाटते आम्ही मॅनर्सलेस आहे, हे करण्यामध्ये सुद्धा आमचं मोठेपण आहे. कारण जेव्हा आम्ही बशीनं चहा पितो ना, तेव्हा कपातला चहा तसाच राहतो. कोणी एखादा जर आला ना, घरात चहा नसला, कपातला चहा आम्ही त्याला देऊ शकतो, म्हणून आम्ही बशीनं चहा पितो. आपल्याकडे कुठे उत्तर आहे? हे स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोमध्ये धर्म परिषदेमध्ये गेले, तेव्हा तिथची जी मंडळी होती ते भारताचा दुस्वास करत होते. आणि म्हणून भारताचा अपमान झाला पाहिजे, भारतीय धर्मव्यवस्थेचा अपमान झाला पाहिजे, भारतीय अध्यात्माचा अपमान झाला पाहिजे. याच्याकरता त्यांनी काय केलं माहित आहे? आपला धर्मग्रंथ जो भगवद्गीता आहे तो सगळ्यात खाली ठेवला आणि त्याच्यावर सगळे ग्रंथ ठेवले. हे दोघं चौघ जण आले स्वामी विवेकानंदांकडे कंप्लेंट करण्याकरता, स्वामीजी 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 आपल्या भगवद्गीतेचा अपमान झाला. स्वामीजी म्हणाले, कसा काय अपमान झाला? म्हणे त्यांनी भगवद्गीता सगळ्यात खाली ठेवली आणि त्याच्यावर सगळे ग्रंथ ठेवले. स्वामीजी म्हणाले, का अपमान नाही झाला, आदर झाला. आणि त्यांनी सिद्ध केलं, आमचं जे तत्वज्ञान आहे ना, त्या तत्वज्ञानाचा आधार जर काही असेल तर ती भगवद्गीता आहे. आमच्याकडे कुठे विचार आहे? आमच्या पोराला गणपतीचं जर जीवन विचारलं तर सांगता येणार नाही. पण गणपतीसाठी डीजे कुठं चांगला भेटते हे विचारलं तर माहिती आहे त्यांना. ते त्याच्यातच सर्वेमध्ये गुंतलेले आहे. आता रामनवमी आहे, तुमच्या भागामध्ये चांगले संस्कार आहे, तुम्ही रामनवमीचे उत्सव साजरे करता. आमच्या परिसरामध्ये 5-5 लाखाचे डीजे आणून नाचलं जाते 3 घंट्यामध्ये. त्याच्यामध्ये 80% तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी व्यसनाधीनतेमध्ये गर्क होऊन राहिली. आणि आम्ही आमचेच पैसे त्याच्यावर खर्च करून राहिलो. कोणी काही बोलायला तयार नाही. राजकीय मंडळींची अडचण असते, मतामुळे त्यांना बोलता येत नाही, अडचण असते. या देशामध्ये लोकशाहीच्याही समस्या आहेत. समस्या आहेत लोकशाहीच्या. गावातल्या लोकांची समस्या काय आहे? जर नाही म्हटलं तर गावगाड्याचं काम आहे. या गावगाड्याच्या नादाखाली, सगळ्या नादाखाली एखादा माझ्यासारखा जर व्यक्ती, कीर्तनकार, धर्मप्रचारक, आम्हाला काही कोणाचं घेणं देणं नाही, घेणं देणं नाही. आणि मी थोडस मोकळ्या स्वभावाचा, वेगळ्या स्वभावाचा आहे. मी समोरचा विचार करत नाही का आपण बोललो आणि यांना तारीख नाही घेतली तर कसं करावं, भीकीला लागून राहिलो. आपण आपलं काम करावं म्हणून बोललो तर ते लोक आपल्याला वेगळं करतात. एका हिंदी कवीनं फार सुंदर बोललेला आहे, मजा देखा मियां सच बोलने का, जिधर तू है उधर कोई नहीं. कोण आहे तुमच्याकडे? आणि आपल्या लोकांचा स्वभाव कसा आहे हे तुकोबारायांनी तर त्या काळामध्येच सांगितलं. आपल्याला खरं आवडत लटिके ते रुचे
माय लटिकेते रुचे साच कोणाही ना. कीर्तनाचा दर्जा कसा असावा, कथेचा दर्जा कसा असावा आम्हाला कळत नाही का? पण लटिकेते साच कोणाही न पचे. आज आमच्या धर्माची व्यवस्था का विचित्र होत चालली, आमच्या जीवनाची अवस्था का बिघडत चालली? महाराज ज्यांनी योग्य वेळेवर, एक व्याख्या सांगतो सोपी, भाग्याचा विषय निघाला म्हणून. भाग्य कशाला म्हणायचं माहित आहे? योग्य वेळेवर योग्य सुचणं म्हणजे भाग्य, आणि योग्य वेळेवर अयोग्य सुचणं म्हणजे दुर्भाग्य. 18 ते 25 वर्षाचं जे वय असते ना, या वयामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. हे जे सुचते, हे ज्यांना सुचते ना त्यांना कोणाच्या मागं गोंडा घोळावा लागत नाही. हे 6 वर्ष फार महत्वाचे आहे. आणि या 6 वर्षामध्ये आम्ही काय करतोय? विठ्ठला विठ्ठला मला हे चित्र पाहिल्यानंतर फार प्रसन्न वाटते, फार प्रसन्न वाटते. बघा इथे मुली बसलेल्या आहेत, या मुलींमध्ये सामर्थ्य आहे. या मुली जर या संस्कारात राहिल्या, कोणी मीराबाई बनेल, कोणी मुक्ताबाई बनेल, कोणी राधा बनेल, कोणी बहिणाबाई बनेल, कोणी कान्होपात्रा बनेल. आणि या संस्कारात जर या राहिल्या नाही तर या कुठे जातील? आज आम्ही महाराष्ट्रात जर जन्माला आलो आणि हा महाराष्ट्र जर ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आहे, तर या ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांच्या विचारापासून दूर राहणं हे दुर्भाग्य आहे. दुसरं कोणतं दुर्भाग्य आहे? हे दुर्भाग्य आहे. या विचाराने कोणाचं चांगलं नाही केलं. मी तर स्वतःला फार भाग्यवान म्हणून घेतो, फार भाग्यवान म्हणून घेतो. मी कोणत्या या बॅकग्राऊंड मधला नाही आहे, कुठे शिकता आलं नाही, यांनी आळंदीकर टाकून दिलं. मग म्हणाले महाराज तुम्ही कुठं राहता? आणि हे बरोबर आहे. माझी अजूनही एक विनंती आहे, आपल्यातल्या चांगल्या लोकांनी एकत्रित राहिलंच पाहिजे. हा आपला नाही, तो तुपला नाही, हा आपला नाही, मग चुकीचे घुसतात. आम्ही सगळे माऊली तुकोबाची लेकरं आहे. जो निष्ठेनं माऊली तुकोबारायांच्या शब्दासोबत बेमानी करत नाही ना, ते ज्ञानोबाराय तुकोबारायांचीच लेकरं असतात. आणि बेमानी करणारे कुठचेही जरी असले तर त्यांना ज्ञानोबाराय तुकोबारायांचे समजू नका. आज भगवान बाबांना माहित होतं, भगवान बाबांनी तीच परंपरा घेतली. भगवान बाबांना योग्य वेळेवर योग्य सुचलं, आज त्यांनी क्रांती केली. असं त्या दिवशी एक फार चांगला लेख आला होता. आपल्या भारतातली पहिली गोहत्या बंदीची जी मोहीम आहे ना, ती भगवान बाबांनी हातात घेतली होती. त्या काळामध्ये भगवान बाबांना हे सुचलं. आम्हाला काय सुचतंय, काय सुचतंय? आपल्या इथे शेगावला तीर्थक्षेत्र आहे आणि लोक तिथं सेवा करण्याकरता जातात. आमच्या गावातले पोरं म्हणाले आम्हालाही तिथं सेवा करण्याकरता महाराज नंबर लावून द्या, तुम्ही दरवर्षी तिथं कीर्तनाला जाता, तुमचा परिचय आहे. तर मी म्हटलं मी तुझा तिथं नंबर लावून देतो, पण का रे तिथं तुला सेवा करा वाटून राहिली, तू गावाच्या मंदिरात का नाही सेवा करत? का नाही करत? गावात नाहीये देव, गावात नाहीये सप्ताह, तुला इथं का नाही सेवा करा वाटत? अरे आपल्या गावाला आपण सेवा नाही करायची, तिथं काय कमी आहे करण्याकरता? आपण गेलो पाहिजे का तिथं? ठीक आहे ना, जा ना, पण आपल्याही गावाची सेवा आपल्याला करावी लागेल. आज गावागावामध्ये असे युवकांचे गट जर तयार झाले तर काय विषाद आहे कोणाची, काय विषाद आहे? तुमच्या गावच्या एकतेलाही मी प्रणाम करतो. मग त्यांनी सांगितलं की कितीतरी वर्षापासून तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतची इलेक्शन नाही झाली. आम्ही याच्यामध्ये वाटले गेलेलो आहे, आम्ही याच्यामध्ये गुंग आहे. पण तुम्ही सगळ्यांनी सहकार्याने सगळं बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांना न्याय देत देत हे गाव चालवून राहिले. हेच तर घडलं पाहिजे. रामराज्य म्हणजे काय आहे? सगळ्यांनी एकमेकावर प्रेम करणं, याचंच तर नाव रामराज्य आहे. सबनर कर ही परस्पर प्रीती, यालाच रामराज्य म्हणतात. आमच्याही जीवनामध्ये हे घडावं, आमच्याही जीवनामध्ये आंतरिक जीवनामध्ये रामराज्य निर्माण झालं पाहिजे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? याच्याकरता रामराज्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका होती हनुमंतरायांची. संत पाहिजे. थोडस वेगळं सांगतात, आपल्याला संत पाहिजे असं नाही, देवाला सुद्धा संताशिवाय त्यांचं काम पूर्ण होत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे हनुमंतराय.
सीतेचा शोध कोणी लावला? हनुमंतरायांनी लावला. देवाला लावता येत नव्हता का? लावता येत नव्हता? ठीक आहे, देव काय करू शकत नाही, पण देवानं जगाला सांगितलं मी जर लावला तर मला व्यवस्थित लावता येणार नाही. भक्तीचा खरा शोध जो आहे ना, तो भक्तीचा खरा शोध संतच लावू शकतात. शांतीचा खरा शोध संतच लावू शकतात. शक्तीचा खरा शोध संतच लावू शकतात. हे ताकद दुसऱ्यामध्ये नाही. आणि नाथ महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. नेहमीची प्रमाण आहेत आपल्या. लोक म्हणतात संताशिवाय देव भेटत नाही. संताशिवाय परमार्थातलं काहीच भेटत नाही. देव कुठं काढला? काहीच भेटत नाही. ज्ञानही भेटत नाही. तुम्ही केलेलं जे चांगलं कर्म आहे त्याला जोपर्यंत संत स्वीकारत नाही ना, तोपर्यंत ते सत्कर्मामध्ये जात नाही. याची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची वाटा, अपप्रवृत्तीचा आम्हाटा, डावलोनी. 7वा अध्याय वाचा. काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, काय नाही. आमच्या जीवनामध्ये महाराज शोधता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे. ओवी काय करते, अभंग काय करते. मग महाराज म्हणत होते आम्ही गाथेमुळं आम्ही घडलोय. गाथेमुळं आम्ही घडलो, ज्ञानेश्वरीमुळं आम्ही घडलो. याच्यापासून दूर राहणं हे दुर्भाग्य. आणि एक शब्द फार चांगला वापरलाय तुकोबारायानं, जोडी. जोडी शब्दाचा अर्थ होतो पुरुषार्थ. असंच नाही भेटलं, जोडलं. त्या दिवशी शेलूला आमचे आदरणीय गुरुवर्य माझ्यावर फार प्रेम करतात, न्यायाचार्य नामदेव बाबा शास्त्री यांनी एक वाक्य फार चांगलं सांगितलं. जरी आपण हे शब्द वापरतो, संत हे अवतार आहे महाविष्णूचा, जगोद्धरा लागी धरीला अवतार आहे, ते ठीक आहे. पण तरी ते म्हणतात अवतार म्हटल्यानंतर त्यांनी केलेलं जे काम आहे ना, ते थोडंसं बाजूला राहते. ते अवतार होते. अवतार असल्यामुळे त्यांना काय कमी आहे? नाही. अरे काय जीवन होतं, काय जीवन होतं, काय जीवन होतं. मला तर ज्ञानोबारायांसारखा संत महाराज शोधून सापडत नाही. ज्ञानोबारायांसारखा संत, अहो ज्यांनी भजन करायला लावलं ते निवृत्तीनाथ महाराज हात धरतात, आणि ज्याचं भजन केलं तो पांडुरंग एक हात धरतो. असं कोणाच्याच नशिबात आलं नाही. फक्त वयाच्या 22व्या वर्षामध्ये हे नशिबात आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 22व्या वर्षी म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, तुम्ही सुखी केले आम्हाला. काय भाग्य आहे, काय भाग्य आहे, काय भाग्य आहे तुकोबारायांचं. का विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. ते ज्ञानोबाराय म्हणतात, हा तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा. मोठ्यांनी आपला स्वीकार केला पाहिजे. आपलं जीवन घडत असते. आपल्याला मोठं कोणाला म्हणावं हेच कळत नाही, म्हणून आपण मोठे होत नाही. विठ्ठला विठ्ठला. मला अवतार म्हणत असताना आपण त्यांचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये त्यांनी जे कष्ट भोगले त्या कष्टाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. बरेच लोक आम्हाला म्हणतात, महाराज तुमची गोष्ट अलग आहे, आम्ही काय काय भूत आहोत का? आमची गोष्ट अलग आहे, तुम्हाला सगळं मोकळा. त्याला म्हणावं, अरे बाबा आता तुझं किती वय झालं, आता काहीतरी कर ना. महाराज तुम्ही महाराज आहे, मग तू कोण आहे? राक्षस? तू कोण आहे? तुला बनायचं काय आहे?
तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी काही असं सांगितलेलं आहे का? रामायण भागवताने काही असं सांगितलेलं आहे का? महाराज लोकांनी चांगलं वागावं, बाकीच्यानं कसंही वागावं? परमार्थ सगळ्यांचं चांगलं करण्याकरता आहे. आणि शास्त्र असं सांगते, केले कर्म झाले त्याची कर्माशिवाय कोणी करत नाही. अहो, ज्ञानेश्वरी सारखा तर ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी म्हणते तीर्थाला जाऊन तुम्ही पुण्यवान होणार नाही. एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तुमचं सत्कर्म हेच तुमचं तीर्थ आहे. ही शिकवणूक आम्हाला दिली. मला बरेच जण म्हणतात, महाराज मग सगळ्यांनी भजन करावं का? अरे भजन भजन म्हणजे काही वेगळं आहे का? ती कणकेश्वरी माता एक गीत गाते, फार चांगला अर्थ आहे त्याचा. आदत बुरी सुधारले तो हो गया भजन, मन की तरंग मारले तो हो गया भजन. आपली वाईट सवय जी आहे ती वाईट सवय बदलून घ्या, भजन आहे. आपल्या जे मन लहऱ्या मारते, जे मन इकडं तिकडं जाते, त्या मनाला तुम्ही थांबवा, त्या मनाला तुम्ही ताकद द्या. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. मनासोबत संवाद करतात. हे म्हणा बळी बळकट. आणि उपनिषदामध्ये एक वाक्य आहे, नायम आत्मा बलहीनेन लभ्या. आत्मा बलहीनाला प्राप्त होत नाही. म्हणून समर्थ रामदासांनी जागोजागी हनुमंतरायाची मंदिरं बांधली आणि मुलांना तिथं बलोपासना करायला लावली. आता खेळ बंद झाले, आता मोबाईलचेच खेळ आहे. तुम्ही आता गावोगावी बघा, तुम्हाला मुलं खेळताना दिसत नाही. कोणी गिल्ली दांडू खेळत नाही, कोणी कबड्डी खेळत नाही, कोणी खो खो खेळत नाही, काही नाही. तुम्ही मुलाला जर दुधाची साय दिली ना, ते म्हणते पाहिजे. आणि त्याला पिझ्झा बर्गर दिला का रोपकन खाते. ते पुऱ्या आतड्या सडून राहिल्या ते पिझ्झा बर्गर खाऊ तरी हे खातेच. बळ नाही राहिलं महाराज, खरंच नाही राहिलं. असे शब्द म्हणू नये, पण विनोदाच्या यानं घ्या. एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा मुका घ्यावा वाटन, पण तरुणाचा घ्यावा वाटत नाही. ते सुरकुत्या पडली दिसते, तेच दिसते का नाही दिसत? तर आम्ही 3 वर्ष की नाही सायकलनं माहूरला गेलतो आमच्या गावावरून 90 किलोमीटर. तर मी माहूरवरून परत आलो तरी मग मी माझ्या नेहमीच्या पद्धतीनं काम करायला तयार होतो. ते पोरं जिमवाले होते, ते म्हणे महाराज तुम्हारे पैर नाही दुखते क्या? म्हणलं राजा तुम्ही जिम करता आणि तुमचे 90 किलोमीटर सायकल चालवली तर पाय दुखतात? नाही बोले तुम जवान है. अरे म्हटलं मग तुम्ही काय म्हातारे झाले? आम्ही का तरुण आहोत? आम्ही चुकीचं खात पित नाही. आम्ही आमच्या इंद्रियांचा संयम ठेवतो.
ज्यांनी हे केलं होई बळकट. हे मन फिरवते, हे मन फिरवते, हे मन जे आहे हे मोठं विचित्र आहे, हे फिरवते. तुकोबाराय म्हणतात, तुला जर तुझं चांगलं करायचं असेल तर एक करावं लागेल, जोडी देवा. जोडी, जोडी हा शब्द फार महत्वाचा. विशेष करून तरुणांनी लक्षात ठेवा, पुरुषार्थहीन जीवन काही कामाचं नसते. एक वाक्य बोलतो, कोणाच्या आधारानं मिळालेलं मोठेपण जे असते ना, ते मोठेपण आयुष्यभर टोचत राहते आणि तो म्हणत राहतो, मी होतो म्हणून तू बनला, मी होतो म्हणून तू बनला. तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून बोलतो. सूर्य का अस्त होतो? सूर्य का अस्त होतो? त्याचं कारण आहे, सूर्य याच्यासाठी अस्त होतो, त्याला माहित आहे माझ्यापासून प्रकाशित असणाऱ्या ज्या चांदण्या आहे ना, त्या चांदण्याला सुद्धा चमकण्याकरता वेळ भेटली पाहिजे, वेळ भेटली पाहिजे. मी जर नेहमी मी उगवत राहिलो तर हे काय करतील? संत तुम्हाला मार्ग दाखवतील, शास्त्र तुम्हाला रस्ता दाखवेल, पण करावं तुम्हाला लागेल. मी जुन्या काळामध्ये एक गोष्ट बोलायचो, बैलाला तहान लागली तर त्याला पाण्यापर्यंत नेता येते, पाणी बैलालाच प्यावं लागते. मी बैलाचं सांगतो, विठ्ठल विठ्ठल. आमचे विनोदही बरेच उशिरा समजतात. कोणी कोणी तर घरी गेल्यावर हसते. एकाची बायको म्हणे, तुम्ही कोण हसता? ते म्हणे, आता लक्षात आलं. विठ्ठल विठ्ठल. मला एक कीर्तनकार म्हणे, महाराज तुमचे विनोद जर समजत नसेल तर कीर्तन काय समजत असेल? माझा मुद्दा ऐका बरं, फार महत्वाचा मुद्दा. जोडी, जोडणं हे महत्वाचं आहे. तुकोबारायांनी सगळं जोडलेलं आहे, ज्ञानोबारायांनी सगळं जोडलेलं आहे, सगळ्या संतांनी सगळं जोडलेलं आहे. आणि ते इतकं ताकदीनं जोडलं, पण जोडल्यानंतर सुद्धा नम्रता कायम ठेवली, नम्रता कायम ठेवली. आपण काय कमावतो हो, काय कमावतो आपण? पण तरी आपल्यात किती असते, महाराज हे आपल्याच्या नाही, महाराज हे आपलं आहे, हे आपलं आहे, हे आपलं आहे. एक जण मला म्हणे, बापाचं काही नाही विचार. तू तर आहे ना. आम्हाला काही वाटत नाही, ज्या बापानं ज्या आईनं आम्हाला जन्म दिला, आमचं काही नाही, आमचं याच्यात काही नाही, बापाचं काही घेणदेण नाही. अरे पण बापाचं काही घेणदेण नसतं तर तू राहिला असता का? हे म्हणताना लाज वाटत नाही? ज्या देशानं मातृदेवो भव पितृदेवो भवचे विचार दिले, औरंगजेबाचा बाप या भारतीय पितृतर्पण परंपरेविषयी गौरवोद्गार काढतो की अरे औरंग्या, तू मला पाणी पाजत नाही. भारतीय संस्कृती धन्य आहे. मेल्यानंतर सुद्धा स्वतःच्या बापा करतात, तर्पण करतात, श्राद्ध करतात. त्या संस्कृतीतल्या पोरांना मी नमन करतो. आपलं काय कुठे आहोत आपण? आपल्याला आपल्या संस्कृतीची, परंपरेची आपण याच्यावरच टीका करतो, आपण याच्यावरच हे करतो. मला या काही दिवसामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले दिसले नाही. कुठे गेले? तो कुठे गेले? ते कुठे गेले सांगा ना. फक्त तुम्हाला हिंदू धर्मावर जेव्हा काही होते तेव्हा तुम्ही त्याच्यावर टीका करता. आता हा जो एवढा मोठा भोंदू निघाला त्याच्यावर टीका का करत नाही? जे या काही देशातले, या राज्यातले काही नेते होते, आजच मी एका नेत्याचं स्टेटमेंट ऐकलं, म्हणे मी सुद्धा जाणार होतो तिथं, बरं झालं गेलो नाही. त्याला रामाला मांसाहारी म्हणता आलं तेव्हा काही नाही वाटलं, तो सुद्धा इथं जाणार होता. काही वाटत नाही. का हे सगळं घडतंय? कारण आम्ही संस्कृती, सभ्यतेला सोडून दिलं. आम्ही प्रयत्न केले पाहिजे, आम्ही ताकद निर्माण केली पाहिजे. मी अतिशयोक्ती म्हणून नाही बोलत. मी याच्यानंतर म्हणजे पुस्तकाला नाही हात लावला तरी मी महाराष्ट्रभर कीर्तन करू शकतो. जेव्हा मी कीर्तन करतो आणि कीर्तन जेव्हा संपते ना, तेव्हा मी जेव्हा माझ्या कीर्तनाचं मूल्यमापन करतो तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येते, मी काही सांगायला कमी तर नाही पडलो. हा विचार आला पाहिजे, हे जोडता आलं पाहिजे. महाराज, पहिले स्वतःचं मूल्यांकन करा. आम्ही देऊ शकलो का? आम्ही पुरवू शकलो का? तुम्ही जर शिक्षक असेल तर आमचा विद्यार्थी जर कमी मार्क प्राप्त करून राहिला, आपण तर कुठं कमी नाही पडलो.
आज एवढाले सोपते होतात. आमच्या साधू संतांनी एवढे मोठे विचार देऊन ठेवले, पण एवढे सोपते झाल्यानंतर जर मांसाहार वाढून राहिला, आम्ही लोकांना मनोरंजनामध्ये गुंतवल्यामुळे हे झालंय. आम्हाला माहित आहे की आमच्या कीर्तनात दारू पिऊन लोक येऊन बसून राहिले, तरी आमचे लोक सुधरत नाहीत. मग काय कीर्तन करत राहायचे, सप्ते करत राहायचे. यांनी सांगितलं तुम्ही किती कष्ट करता हो, मला हे फार आनंद वाटतो या गोष्टीचा. मी कोणाची स्तुती करत नाही, फार कमी करतो, पण हे खरंच तुमचं स्तुती करण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं की आता तर अशी परिस्थिती आहे की व्याजावर सत्ता होऊ शकते. का तुम्ही हे करताय सगळं, का कीर्तन करतोय आम्ही? मला काय रोज रोज फिरायचं आहे. या 15 दिवसात मी 6-7 हजार किलोमीटर फिरून राहिलो. रोज फिरायचं, रोज कीर्तन करायचं, रोज रात्री उशिरा घरी जायचं. हे सगळं करत असताना एकाच गोष्टीसाठी केलेलं आहे. त्या संतांच्या अंतःकरणामध्ये जी असणारी करुणा आहे ना, ती करुणा जगाचं कल्याण करू शकते. ते विचार आम्हाला द्यायचे आहे. आम्ही बळकट झालो पाहिजे, आम्ही मजबूत झालो पाहिजे, आम्ही ताकदवान झालो पाहिजे. आणि आम्ही जर असे ताकदवान झाले तर अशी ताकद ज्या ठिकाणाहून मिळते तिथून मरण आलं तरी आम्ही परत जाणार नाही दुसऱ्या चरणात. असा आमचा भाग्याचा उदय झाला. ते संत पाय आम्ही जोडले आमच्या पुरुषार्थाने आणि आम्ही आमच्या मनासोबत संवाद केला, त्याला बळकट केलेला आहे. आणि असं जिथं मिळते ना, येथून या नुठवू माता, इथून आता परत जायचं नाही. एकनिष्ठता नाही सोडायचं. का नाही सोडायचं? सोडण्यासारखं नाही, उलट अधिक मजबूतीनं पकडण्यासारखं आहे. अधिक मजबूतीनं पकडण्यासारखं आहे. महाराज, हे शब्द काही सामान्य नाहीत हो, नाही सामान्य. थोडं वेगळं बोलू तुम्हाला. शब्दाच्या माध्यमातून आमच्या हातामध्ये देव देणारे संत आहेत, शब्दाच्या माध्यमातून. आणि या शब्दाने काय केलं? ओवींनी काय केलं? ओवींनी काय केलं? अभंगाने काय केलं? एक वाक्य अजून बोलतो, लक्षात ठेवा. आज वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रामध्ये जितकेही ज्ञानवान संत झाले, ते सगळे संत ज्ञानेश्वरीनं जन्माला घातले. सगळे संत. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, काय ज्ञानेश्वरी, काय कमी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, काय कमी आहे, शोधा ना. त्याचं महत्व त्यांनाही कळलं जे धर्माला मानत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्माला मानत नव्हते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाक्षिक काढलं होतं ना, त्या पाक्षिकाच्या मुखपृष्ठावर ज्ञानेश्वरीची ओवी होती. तुम्ही धर्माला मानू शकत नाही, पण जे ज्ञान असते ना, ज्ञानाला सगळ्यांनाच मानावं लागतं, सगळ्यांनाच.
आणि ज्ञानोबा ते इतके श्रेष्ठ आहे, इतके श्रेष्ठ आहे. अहो, ज्या दैवताचा आम्हाला प्रचार करायचा असतो ना, त्याचं नाव कितीतरी वेळा घेतलं जाते, पण ज्ञानोबा यांनी असा प्रचार केला, ज्ञानेश्वरीमध्ये एकदाही विठ्ठलाचं नाव नाही. आणि सगळा महाराष्ट्र पंढरपूरची वारी करतो. हे ज्ञानोबा यांच्या शब्दातलं सामर्थ्य आहे. नाव न घेता सगळा महाराष्ट्र विठ्ठलाला कुणीचं दैवत मानतो. ही जर कृपा कोणाची असेल तर ज्ञानोबा यांची आहे कोणाकडे असं? आणि या संतांनी काय केलं? अरे या संतांनी इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं. जेव्हा ज्ञानोबा जेव्हा समाधीला जायला बसले ना, जेव्हा कोणाविषयीच आसक्ती नसणारे, स्वतःचा बाप मेला, स्वतःची आई मेली, स्वतःची पत्नी मेली, स्वतःचं पोरग मेलं, अशा परिस्थितीमध्ये असणारे सगळे संत जे आहेत ना, ते संत सुद्धा ज्ञानोबा जेव्हा समाधीमध्ये बसण्याकरता जातात, तेव्हा नामा म्हणे संत कासावीस सारे लाविती पदर डोळी. सगळे संत, कारण की या ज्ञानोबा यांनी आमच्यावर किती प्रेम केलं, या ज्ञानोबा यांनी आपल्यावर किती प्रेम केलं. आणि महाराज काय दिलं संतांनी आम्हाला? या ज्ञानोबा तुकोबा यांच्या शब्दाचा आम्ही अभ्यास करतो. हो, आम्ही घरामध्ये गेल्यानंतर ती आई जी असते ना, ती आई आपल्या मुलाला जे खायला देत नाही ना, ते आम्हाला खायला देते. हे आमच्या माऊलीची कृपा आहे. आमच्या आई मुलाला खायला देत नाही आणि त्या मुलाला म्हणते, बाबा बाबा, अरे आपल्या इथं बाबा आले, आपल्या इथं बाबा आले. बाबा हा शब्द फार मोठा आदराचा शब्द आहे. आम्ही आमच्या बापा करता बाबा हा शब्द वापरतो, पण लोक 30-35 वर्षाच्या पोरा करता जर ते ज्ञानोबारायांचा विचार मांडत असतील, जर ते तुकोबारायांचा विचार मांडत असतील, जर ते भगवान बाबाच्या रस्त्यावर चालत असतील, तर 30-35 वर्षाच्या पोराला सुद्धा लोक बाबा म्हणून नतमस्तक होतात. ही कृपा जर कोणाची असेल तर त्या संताची आहे. आणि अशी कृपा सोडून दुसरीकडे जायचं नाही. येथोनिया नुठवू माता. वारकरी संप्रदाय ते इतका श्रेष्ठ आहे. संताजी जगनाडे आणि तुकोबाराय यांचं बोलणं झालं होतं. काय बोलणं झालं होतं? मी जर पहिले गेलो तर तू हजर राहशील, तू जर पहिले गेला तर मी हजर राहील. आणि लोकांनी संताजी जगनाडेंचे समाधी द्यायला सुरुवात केली. ते जे शरीर होतं ते शरीर पुरल्याच जात नव्हतं, ते बाहेर निघत होतं. ते बाहेर निघत होतं. ते बाहेर निघत होतं. जेव्हा तुकोबाराय आले आणि तुकोबारायांनी 3 मातीच्या मुठा टाकल्या, तेव्हा ते शरीर पेरल्या गेलं, पुरल्या गेलं. गुरुनिष्ठा इतकी असते का मेल्यानंतर सुद्धा त्या गुरु करता तळमळ आहे. निळोबाराय सुद्धा आहे. निळोबारायच्या पुढे तर देव आला आणि देव आल्यानंतर म्हणतात, देव म्हणतो मी आलो ना. निळोबाराय म्हणतात, येथे तुझं लागी बोलावले कोणी? तुला कोण बोलवलं? मी तुकोबाचा धावा करत असे. मी तुकाराम महाराजांना बोलवलं. आम्हाला पांडुरंगा तू नाही पाहिजे, तुकोबाराय पाहिजे. येथून या उठवू माता. इथून दुसरीकडे जायचं नाही. आणि असं ज्याचं जीवन आहे, असं ज्याचं जीवन आहे, तुकाराम महाराज म्हणतात, त्या संतांना आम्ही लोटांगण जाऊ आणि त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये भक्ती भावाची आणि भाग्याची श्रीमंती निर्माण होईल. शेवटच्या
तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या संतांना लोटांगण घालतो, ज्या संतांनी आमच्या जीवनामध्ये इतकं सुंदर मार्गदर्शन दिलं, इतके सुंदर विचार दिले. आणि या संतांना लोटांगण दिल्यानं काय होईल? आमचं जे भक्ती आहे, आमचं जे भाग्य आहे, आम्ही श्रीमंत होऊ. सगळं जग पैशावाल्याला श्रीमंत म्हणतो, पण अध्यात्म आनंदानं जो श्रीमंत आहे त्याला श्रीमंत म्हणतो. ज्ञानोबारायांना गुरुनं काय दिलं माहित आहे? सगळं जग पैशासाठी प्रयत्न करतो, सगळं जग समाधानासाठी प्रयत्न करतो, समाधान त्यांना भेटत नाही. ज्ञानोबारायांचं तर जीवन इतकं श्रेष्ठ आहे. ज्ञानदेवी रम्य रमले, समाधानही ज्यांच्या अंगणामध्ये रमते ते ज्ञानोबाराय आहे. आणि असे जे संत आहेत त्या श्रीमंत, समर्थ, संतोषी अशा संतांना सोडून महाराज तुकोबारायांच्या जीवनाचा आनंद, सर्व सुख ल्यालो काय आहे? आपण पैशानं श्रीमंत आहोत, पण समाधानानं आपण दरिद्री आहोत. आज साधूच्या चेहऱ्यावरची चमक पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्याला चमका येतात. काय येतात? मला एक जण म्हणे, महाराज तुम्हाला टेन्शन येत नाही का? म्हटलं मला टेन्शन येत नाही, याचं तुले काऊन टेन्शन येते? तू 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 कशाला नाही म्हणे, तुमच्या चेहऱ्यावर कधीच नैराश्य दिसत नाही. म्हटलं नैराश्य नाही आलं पाहिजे याच्यासाठी तर परमार्थात आहे. संसाराचा गुणच आहे नैराश्य, दुःख बांधवडी ठाऊकाची आहे संसार दुःखाचा. ते नाही सगळं आलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आलो. आधील्या भरतारे कामन वेपुरा म्हणून व्यभिचारा. परमार्थात आम्ही आलो कशासाठी? आमची चूक काय होत आहे माहित आहे? आमच्या मान्यता बदलत नाही. आणि ज्या मान्यता आमच्या डोक्यामध्ये भरून ठेवलेल्या आहे त्याच परमार्थात येऊन सुद्धा आम्ही करतोय. म्हणून आमच्या जीवनामध्ये काही बदल नाही. हा बदल आमच्या जीवनामध्ये व्हावा.
जब तक तुम्हारी मुलाकात नहीं थी, हे ज्ञानोबा राय, हे तुकोबा राय, जब तक तुम्हारी मुलाकात नहीं थी, हे भगवान बाबा, जब तक तुम्हारी करुणा नहीं थी, तब तक मेरे अस्तित्व को कोई वजूद नहीं था। जब से तुम्हारी करुणा हो गई ना, लोगों ने हमें प्यार करना शुरू कर दिया, लोगों ने हमें दिलार देना शुरू कर दिया। मी मगाच सांगितलं, महाराज का लोक इतकं हे करतात, का प्रेम करतात, या प्रेमाची जाणीव ठेवा। माझी तर कीर्तनकारांना, कथाकारांना, कलाकारांना सगळ्यांना विनंती आहे की अरे आपल्या सगळ्यांना मिळून ज्ञानोबाराय तुकोबारायांचे हे विचार घराघरामध्ये तर पोहोचवायचेच आहे, पण घटाघटामध्ये पोहोचवायचे आहे। आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वरी गाथेचे विचार जर जिवंत राहिले ना, जगामध्ये आत्महत्या होणार नाही, आमच्या जीवनामध्ये काही वेदना येणार नाहीत, आमच्या मुलांचे जे संस्कार बिघडत चालले, आज व्यसनाधीनता वाढत चालली, ती व्यसनाधीनता वाढणार नाही। योग्य वेळेवर आम्हाला योग्य सुचलं पाहिजे। चांगल्या चांगल्या ज्या जीवनामध्ये चूक झाली, योग्य वेळेवर योग्य सुचलं नाही, अरे योग्य वेळ होती, अयोग्य वेळ आलेली होती, रावण अपहरण करण्याकरता आला, आणि त्यावेळेस खरा संत जो आहे त्या खरा संताला सीतेनं घराच्या बाहेर काढून दिलं, बाहेर काढलं। काय प्रसंग झाला। खऱ्या संताला जर तुम्ही दूर ढकलले तर रावणासारखे तुमचं अपहरण करण्याकरता तयार आहेत। सगळ्यांना विनंती आहे, अशा संतांच्या जवळ राहा। हे संत फार आपल्या जीवनाला, आणि आपल्या या धोत्रानंदई या गावामध्ये 46व्या वर्षाचा हा उत्सव आहे। लगेच 4 वर्षामध्ये तुम्ही सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये जाताय, 50 वर्ष तुमच्या या उत्सवाला पूर्ण होत आहेत। अशा प्रसंगी मी या व्यासपीठावरून साधूच्या अंतकरणातून इतकंच बोलू शकतो, तेवढं तर निश्चित स्वाभिमानानं सांगू शकतो की वाचा कधी असत्याकरता वापरली नाही। विशेषतः या 17-18 वर्षामध्ये स्वार्थासाठी कधी खोटं बोललं गेलं नाही, कधी अप्रामाणिकता जीवनामध्ये केली नाही। जितकं शक्य होईल तितकं पवित्रतेनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला। हे माझं जे पुण्य असेल, तुम्ही जर इतक्या चांगल्या पद्धतीनं परमार्थ करता तर माझं जे पुण्य असेल, कीर्तनानं किती पुण्य होते माहित आहे। फक्त कीर्तन जर असेल ना तर त्या कीर्तनामध्ये देव येतो। अहो देव जिथं आला तिथं तीर्थ येते हो। ज्याची कीर्ती वाखाणती तेथ ओतली ती मूर्ती। अडचण काय झाली आम्हालाच माहित आहे का, आमच्या कीर्तनात देव येत नाही, कारण की आम्ही नामदेवासारखे कीर्तन नाही करत ना, आम्ही कामदेवासारखे कीर्तन करतो। आमचे कीर्तन जर नामदेवासारखे असेल तर ज्या नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग नाचत होता, आमच्याही कीर्तनामध्ये कुठेतरी कोण्या ना कोणा रूपामध्ये तो पांडुरंग परमात्मा उभा राहतो। त्या पांडुरंग परमात्म्यालाही प्रार्थना आहे, हे पांडुरंगा असं हे इतकं सुंदर जे कार्य आहे ना, या कार्याला कोणाची नजर लागू देऊ नको, इतकीच प्रार्थना करतो। झालेली सेवा आपली वेळही संपलेली आहे, लवकर गेली। मला घड्याळ म्हणून आवडत नाही, कीर्तनात ते खूप जोरानं चालते का काय, मी लगेच वेळ निघून जातो। मग लोक काय म्हणतात, महाराज अजून 15 मिनिटं पाहिजे होतं, पण वेळ आहे, कीर्तनाची परंपरा आहे आणि आपली वेळ संपलेली आहे। पण ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो ते बशीर भद्र यांचं एक फार चांगलं वाक्य आहे, आम्ही काय करू। बरेच जण फोटो काढायला येतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काढा, मी आज मुक्कामीच आहे, काही हरकत नाही। पण माझा मुख्य मुद्दा एक आहे, मला पकडू नका, माझे विचार महत्वाचे आहे। मी कधी ना कधी आहे, कधी नाही आहे, मी तुम्हाला रोज भेटेल की नाही सांगता येत नाही, माझे विचार रोज आहे। मी कीर्तन अपलोड करतो, यूट्यूबला लाईव्ह करत नाही, कारण की नेटवर्कचे इश्यू येतात, त्याच्यामुळे नंतर अपलोड केलं जाते। बरेच कीर्तन आहे, बरेच चांगले चांगले विषय मांडले गेलेले आहे, कारण की मला साधू संतांची कृपा फार भेटली। मुंडे साहेब, माझ्या आजोबांनी मला वयाच्या 12व्या वर्षी पंढरपूरला मोरारी बापूंच्या कथेला नेलं होतं। मी 12व्या वयाचा होतो तेव्हा मी नोट्स केले होते, आणि तेव्हापासून मी बापूंच्या कथा ऐकतो। आता आमच्या यवतमाळला कथा झाली ना, ही माळ त्यांनी मला दिली, न मागता दिली, त्यांच्या हातातली माळ आहे। आणि जेव्हाही तिथं जायचो ना तेव्हा बसवायचे, प्रेम करायचे, आनंदानं बोलायचे, बेटा हमें, तिथे इतके बोलले कथेमध्ये कि ये वारकरी संप्रदाय जो है ना, ये बहुत प्यारा संप्रदाय है, मुझे तुकाराम बहुत प्यारे लगते हैं।
मुझे तुकाराम, अरे कौन अभागा है, कौन अभागा है जो तुकाराम पर प्यार न करे? कौन अभागी है कि जो तुकोबारांवर प्रेम करणार नाही? मुझे तुकोबार बहुत प्यारे लगते हैं. और ये जो तुकोबा आहे, मी त्यांना सांगितलं होतं, म्हणलं बापू तुकाराम महाराज जी जो है ना, वो तुकाराम महाराज जी जो कथा है ना, वो कथा को माऊली कहते हैं. माझी हरी कथा माऊली. ते कथेत बोलले, कितना प्यारा शब्द है माऊली, कथा मेरी माँ है. मग त्यांनी कीर्तनामध्ये सांगितलं, हम व्यास गादी पर नहीं बैठते, हम कथा रूपी माँ की गोदी पे बैठते हैं. ही सुद्धा व्यास गादी नाही आहे, कीर्तन रूपी आई आहे. माझी हरी कथा माऊली, नव्हे आणिकासी पांगली, व्याली व्याळविले निजपदी बैसविले. या कथेनं, या कीर्तनानं मी काहीच नाही केलं महाराज जीवनानं. तुकोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत जे काही असेल त्या संत वाङ्मयाचं अध्ययन करता करता फक्त एकच ठेवलं, माझ्या जीवनामध्ये एकच निष्ठा आहे. पहिले करत होतो मी कर्मनिष्ठा वगैरे, नियम वगैरे. आता माझ्या जीवनातली एकच निष्ठा आहे. ती निष्ठा म्हणजे कीर्तन निष्ठा, ती निष्ठा म्हणजे कथा निष्ठा, आणि ती निष्ठा म्हणजे भगवंताच्या रामकृष्ण हरी मंत्र जपाची निष्ठा. आणि ती निष्ठा आम्हाला ज्यांनी शिकवली त्या तुकोबारायांचं एकदा सगळ्यांनी भजन करायचं आहे. सगळ्यांनी हात वर करा. छान, सगळ्यांनी केले, बाल्कनीवाले. छान, पहा बरं किती सुंदर. हेच आनंद होणार आहे. आणि ही परंपरा सुद्धा आहे माझी नेहमीची आहे. मला महाराजांनी मग सांगितलं, पण मी ही तुकाराम शब्द भजन केल्याशिवाय थांबत नाही. वारकरी संप्रदायाची सुरुवातही राम आहे, शेवटही राम आहे. रामकृष्ण हरी सुरुवात, तुकाराम तुकाराम शेवट. म्हणून सगळ्यांनी एकदा तुकाराम तुकाराम रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, और किसी मोड़ कर फिर से कथा कीर्तन के माध्यम से फिर मुलाकात होंगी. पुन्हा कुठेतरी पुन्हा कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. झालेली सेवा आपल्या गावचं महादेवाचं स्थान आहे. चांगली सगळी संत देवाची ठिकाणं आहेत. त्या सगळ्या संतांच्या चरणी, देवाच्या चरणी, समस्त ग्रामदेवतेंच्या चरणी समर्पित करतो. आपल्या या धोत्रानंदी गावाला संपन्नता, प्रसन्नता आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंद लाभावा याच्याकरता तुमच्या नावातच नंदही आहे. आणि नंद जिथं असतो तिथं कृष्ण येतच असतो. कृष्ण म्हणजे आनंद. तो आनंद आपल्या जीवनामध्ये यावा याच्याकरता साधूच्या हृदयापासून मंगलकामना व्यक्त करतो. आमचे संतोषदादा वाघ यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. बंडू महाराजांच्या माध्यमातून, आमचे मुंडे साहेबांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. पुनश्च एकदा आपल्या या 46व्या वर्षाच्या कार्यक्रमाकरता माझी प्रसन्नता व्यक्त करतो आणि थांबतो. सगळ्या महाराज मंडळींना, ताळकरी मंडळींना खूप खूप धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा समर्पित करून आलेला पूर्णविराम. जय जय जय